आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व निपाणीच्या आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने शासनाच्या अल्पसंख्याक निधीतून बोरगाव येथे विविध विकास कामासाठी 3 कोटी 10 लाखाचा विक्रमी निधी मंजूर झाल्याची माहिती विद्यमान नगरसेवक व हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना संचालक शरद जंगटे यांनी माहिती दिली। बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना ते म्हणाले, बोरगाव शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी जोल्ले दाम्पत्य गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करीत आहेत। निपाणीनंतर मोठे शहर म्हणून बोरगाव ओळखले जाते। या ठिकाणी मूलभूत सुविधाबरोबरच नागरिकांच्या प्रत्येक समस्या निवारण्यासाठी जोल्ले वहिनी प्रामाणिक प्रयत्न केले। बोरगाव शहराच्या विकासासाठी सर्वाधिक निधी मिळावा यासाठी आपण यांच्याकडे मागणी केली होती। या मागणीची दखल घेत त्यांनी वॉर्ड क्रमांक 11 येथे सीसी रस्ता, गटनिर्मितीसाठी 1 कोटी 20 लाख तसेच वॉर्ड नंबर 12 साठी सीसी रस्ता व गटार निर्माणसाठी 50 लाख तसेच वॉर्ड नंबर 1 येथे विविध गल्लीमध्ये सीसी रस्ता व गटार निर्मितीसाठी 1 कोटी निधी मंजूर केला। तसेच गांधी चौक येथील यल्लम्मा मंदिर जीर्णोद्धारासाठी 5 लाख, जलधारा हनुमान मंदिरास 5 लाख असे एकूण 3 कोटी 10 लाखाचा सर्वाधिक निधी त्यांना दिला आहे। उद्या शुक्रवार दिनांक 7 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता या सर्वच विकास कामांचं उद्घाटन आमदार शशिकला जोल्ले यांच्या उपस्थितीत होणार असून सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शेवटी शरद जंगटे यांनी केले। उपलब्ध निधीतून सर्वच विकास कामे मार्गी लागणार असल्याचे नगरसेवक शरद जंगटे यांनी सांगितले। पत्रकार बैठकीस शिशू ऐदमाळे, अजित तेरदाळे, जितेंद्र भोजे, बबन रेंदाळे, शंकर गुरव, अजित कांबळे, बाहुबली पाटील, मोहपती खोत, महादेव ऐदमाळे, कल्लू चिपरे, महादेव मडिवाळ, भरत पाटील, सर्जेराव धनवडे, जितेंद्र अमनावर यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे। आणि वहिनींच्या अमृतहस्ते या कामाला लोकार्पण होणार आहे आणि या कामासाठी या लोकार्पण सोहळ्याला गावातील सर्व कुंभार गेटपाशी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। जोल्ले व निपाणीचे आमदार व माजी मंत्री जोल्ले वहिनी यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगावला 3 कोटीची निधी मंजूर केलेला आहे। ह्या निधीचं उद्या संध्याकाळी 5 वाजता ओपनिंगचा कार्यक्रम वहिनींच्या हस्ते ठेवून घेतलेला आहे आणि वार्ड नंबर 1, वार्ड नंबर 11 व 12 इथं गटर काम, सीसी रोड व ड्रेनेज या कामासाठी 3 कोटीची भरघोस निधी दिलेला आहे। याबद्दल आम्ही अण्णा वहिनींचं विशेष निपाणी झाल्यानंतर सगळ्यात जास्त निधी म्हणजे बोरगावला दिलेले आहेत। याबद्दल आम्ही सकल बोरगावचे भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ अण्णा वहिनींचं आभार मानतो। आणि रुपयाची निधी, परत वार्ड नंबर 12 मध्ये 50 लाख रुपयाची निधी व वार्ड नंबर 1 मध्ये 1 कोटी 30 लाखाची निधी, असं टोटल 3 कोटीचं कामाचं विकास कामाचं निधी मंजूर झालेला आहे। अण्णा वहिनींच्या विशेष प्रयत्नातून झालेला आहे आणि अण्णा वहिनींचं हिच्यामागं पण फार मोठं बोरगावसाठी विशेष लक्ष आहे। इथून पुढे पण अण्णा वहिनींचं मार्गदर्शनाखाली जे गावातली कामं राहिले असतील ते अण्णा वहिनींच्या नजरेस आणून आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा।